विजयादेवी राणेजी. माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपचे अध्यक्ष श्री तनावडे, आणि कोण आहे तिकडे, माझे चिरंजीव, माझी सून दिव्या आणि माझी मुलगी, आणि इथं जमलेल्या सगळे माझे घरातले मंडळी. आम्ही जेव्हा ह्या ग्राउंडवर आलो तेव्हा सगळ्यांनी भेट घेतली आणि असं वाटलं की खूप दिवसांनी आम्ही एकमेकाला भेटून राहिलो आहे. कोण फॉरेनहून आलं आहे, कोण अमेरिकाहून आलं आहे. जसं आपलं होतं तसं ती भावना आली होती आणि इतकं मन भरून आलं तुमचं इतका जनसमूह बघून की मला काय बोलायचं आणि काही नाही हे कळत नाही. सगळ्यात प्रथम हे पुस्तक लिहायचं कारण काही व्यक्ती सारखे मागं लागायचे, साहेबांच्या पाठीमागं लागायचे की तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहा. पण साहेब म्हणाले मी काही लिहित नाही, माझं जे कर्तव्य होतं ते मी केलं, मी काय मोठं केलं नाही. ही त्यांची वृत्ती होती. शेवटी 2-3 व्यक्ती ते पाठीमागच लागले आणि संप करून आमच्या घरापुढे बसले. ते म्हणजे ॲडव्होकेट यतीश नायक. आणि त्याचबरोबर त्यांना सांगितलं मला काही गंध माहीत नाही पुस्तक लिहायचं, मी तुम्हाला माहिती देऊ शकते. तर तो म्हणाला की सगळं मी करतो, पण तुम्ही सगळी ती माहिती द्या, फोटोज द्या वगैरे. मग मदतीला सागरिका आली, तिचे पण आम्ही आभार मानतो. कारण जेव्हा केव्हा कुठलीही गोष्ट करतो ते व्यवस्थित रीतीने व्हायला पाहिजे आणि प्रोफेशनल तऱ्हेने व्हायला पाहिजे. कारण हे जे पुस्तक आहे हे पुढच्या पिढीला कळायला हवं की गोवा काय होतं. माझं लग्न झालं तेव्हा 1996 साली टेलिफोन्स नव्हते, इलेक्ट्रिसिटी सगळीकडे नव्हते, पाणी म्हणजे गव्हर्मेंट पाणी नव्हतं, आपल्या विहिरीतून पाणी पंप केलं जायचं, रस्ते बारीक असायचे. मला आठवतं पहिल्यांदा मी झरमेला गेले प्रचाराकरता, तर खाली गाडी उभे करून खडकाळ जमिनीतून वर चढायला लागायचं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग जेव्हा यतीशनी सांगितलं की तुम्ही लिहिलंच पाहिजे, मी बसून विचार केला की खरंच लिहायला पाहिजे की नाही. कारण स्वतःचं स्तुती गाणं हे बरोबर नाही. पण मग विचार केल्यानंतर कुठं आता आम्ही पोचलेलो आहे ह्याचा विचार करता माझ्या पण लक्षात आलं की हे इतिहास नोंद व्हायलाच पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही संकल्प केला गेल्या 28 जानेवारीला की ह्या 28 जानेवारीपर्यंत ह्या पुस्तकाचं विमोचन व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही ते वेळ साधली आणि वेळेप्रमाणे सगळं केलं. आता आमचे मुख्यमंत्री साखळीचेच आहे, ते आमच्याच घरचे आहे. तर घरचेच लोक जेव्हा साथ देतात आणि कौतुक करतात तेव्हा खूप मनाला बरं वाटतं. तर ह्या प्रसंगी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानते. तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते की तुम्ही आमंत्रणाला मान देऊन इथं आलात आणि एक चांगला सोहळा केला त्यांच्या 85व्या वाढदिवसाकरता. हे अप्रतिम प्रेम आणि अप्रतिम विश्वास ज्यामुळे साहेबांना इतके वर्ष तुम्ही साथ दिला, त्या साथीमुळे ते एवढं सगळं करू शकले. तुम्ही जर साथ दिला नसता तर हे शक्य झालं नसतं. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना देव बरं करो, भूमिका देवी तुमच्या पाठीशी राहाव अशी प्रार्थना करून मी रजा घेते. मनःपूर्वक धन्यवाद आदरणीय विजयादेवीजी या हृदय अशा मनोगतासाठी.
फुडल्या सुवातेर हांव आफोणे दिता आदरणीय श्री सदानंद शेट तानावडेजी हांकां तांणी आपले अनुभव संपन्न विचार ह्या समयार मांडचे.